त्या पाठीमागच्या दिदीला द्या. दिदी उठ रे बाळा. वा, मला भारतीय संस्कृतीचं दिग्दर्शन करणारी माझी दिदी दिसते. तिच्यामध्ये मला मुक्ताई दिसते, मला तिच्यामध्ये जनाही दिसते, माझी राष्ट्रमाता जिजाई दिसते, माझी पीटी उषा दिसते. डोळं भरून आलं बाळा तुला. कारण पहिलं म्हणजे ड्रेस कसा घातलाय त्यांनी पहा. व्यवस्थित टाळ्या वाजवा तिच्यासाठी. बाळा, स्वामींच्या कथेला आली ना तू? तुला कसं वाटलं कथेला? छान. आई वडील आलेत तुझे? हो. कोण कोण असतं घरी? आई वडील आणि दादा. आई वडील आणि दादा असतो. मोठं कोण आहे? दादा आहे का तू आहे? दादा. दादा आहे. तू कितवीला आहे बाळा? 7वीला. व्हॉट इज युअर फ्युचर व्हिजन? तुला मोठं झाल्यानंतर काय बनायचं आहे? आई वडिलांसाठी मोठं काम करायचंय. टाळ्या वाजवा. इथून पुढे आपली मुलं सुद्धा घेऊन या, हे गरजेचं आहे. आणि 28 वर्षाची खरंच तुमची कथा फलद्रूप होणार आहे आणि माझे स्वामी प्रत्येकाच्या मनामनात वचणार आहे. दीदी धन्यवाद बाळा. रोज येत जा आणि उद्या मम्मी पप्पाला आई बाबांना सुद्धा घेऊन येत जा. चला. आलेत? कोण कोणी उभे राहा. आयुष्यामध्ये काय करायचं, किती कीर्तन ऐकायची, किती भजनं ऐकायची, ही साधी सुधी नाही. लक्षात राहू द्या. आईबाबांसाठी मला मोठं व्हायचंय. आज वाडवडिलांच्या प्रॉपर्टी उड्या मारणारी बरीच संतती आहे, पण खरंच बापाची ना आईच्या कष्टाची किंमत ज्याला जाणीव असते ना, तीच आदर्श संतती म्हणून जन्माला आलेली असते. म्हणून बाळा, फार चांगली होय, फार मोठी होय आणि रोज येत जावा तुम्ही. लक्षात राहू द्या.